नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 20 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट सप्टेंबर 2025 मध्ये 62व्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, सेंट्रल झोन। ओके, तर सेंट्रल झोनने 62व्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपदक जिंकले आहे। ओके, 2025चे। लक्षात ठेवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेचा कालावधी होता 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा झाली होती आणि अंतिम सामना सेंट्रल झोन आणि साऊथ झोन या दोन संघांमध्ये झाला होता। ठिकाण होतं बेंगलुरू। ओके, तर ही माहिती लक्षात ठेवायची आहे तुम्हाला। पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वर्षाच्या किती भारतीय नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी। सप्टेंबर 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये किती भारतीय नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 7। तर 7 स्थळांचा समावेश केला आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोबद्दल थोडीशी माहिती पाहूयात। युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन। याचा मराठी अर्थ होतो संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना। ओके, बघा, याची स्थापना झाली होती 16 नोव्हेंबर 1945 रोजी। मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये। याची भारत या संघटनेचा सदस्य होता 1946 पासून। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, नवी दिल्लीमध्ये आशियाचा पहिला कॅन्सर उपचार केंद्र अपोलो येथे अपोलो एथेनाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे? बघा, याचे उत्तर असेल ऑप्शन ए, रेखा गुप्ता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रेखा गुप्ता यांनी म्हणजेच या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत। ओके, रेखा गुप्ता यांनी नवी दिल्लीमध्ये आशियाचा पहिला कॅन्सर उपचार केंद्र अपोलो एथेनाचे उद्घाटन केले आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच मणिपूर उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, न्यायमूर्ती एम सुंदर। तर बघा, न्यायमूर्ती एम सुंदर यांची नुकतेच मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि मणिपूरची स्थापना झाली होती 21 जानेवारी 1972 रोजी। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच फ्रंटियर 50 हे इनिशिएटिव्ह कोणी सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीती आयोग। तर फ्रंटियर 50 हे इनिशिएटिव्ह नीती आयोगाने सुरू केले आहे। बघा, चला, नीती आयोगच्या फ्रंटियर टेक हब अंतर्गत ही जी फ्रंटियर टेक 50 आहे, फ्रंटियर 50 या इनिशिएटिव्ह आहे, ही सुरू केली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 बघा, नुकतीच अंबुकरंगल ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तमिळनाडू। तर तमिळनाडू या राज्याने नुकतीच अंबुकरंगल ही योजना सुरू केली आहे। तर बघा, याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण। पालक नसलेल्या किंवा पालकापैकी एक असताना दुसरा पालक त्यांची काळजी घेऊ शकत नाही अशी स्थिती असलेल्या मुलांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर बघा, विद्यार्थ्यांना म्हणजेच लाभार्थ्यांना दर महिन्याला 2000 रुपये दिले जातील। ओके, आणि हे सहाय्य तेव्हा सुरू होईल ज्यावेळी ते शाळेत असतील किंवा ते 18 वर्ष पूर्ण असतील। ओके, त्यांचे वर्ष 18 वर्ष पूर्ण असावे ही याची अट आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस
बुद्धिबळ टुर्नामेंट जिंकले आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, रमेश बाबू वैशाली. तर रमेश बाबू वैशाली यांनी सप्टेंबर 2025मध्ये सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ टुर्नामेंट जिंकली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. या स्पर्धेचा कालावधी आहे तो 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 या दरम्यान झाला होता. ओके, आणि ही जी स्पर्धा आहे ती समरकंद उझबेकिस्तान या देशामध्ये झाली होती. बघा वैशाली यांनी ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली आहे. 2023मध्ये देखील त्यांनी हेच ग्रँड स्विस महिला विजेतेपद जिंकले होते. ओके, तर 2023मध्ये सुद्धा त्या या स्पर्धा जिंकल्या होत्या होते. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. वर्ष 2027मध्ये SCO म्हणजेच शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलन कोणता देश आयोजित करेल? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, पाकिस्तान. तर पाकिस्तान हा देश SCOचे 2027चे जे शिखर संमेलन आहे ते आयोजित करेल. चला विद्यार्थी मित्रांनो, SCO म्हणजे काय ते बघूयात आपण. SCO म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना झाली होती 15 जून 2001 रोजी आणि त्याचं मुख्यालय आहे बीजिंग, चीनमध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. जागतिक रोग सुरक्षा दिवस 2025 कधी साजरा केला गेला? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, 17 सप्टेंबर. तर बघा 17 सप्टेंबर रोजी जागतिक रोगी सुरक्षा दिवस 2025 साजरा केला गेला. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. प्रश्न क्रमांक 10 बघा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 38वे. तर ग्लोबल इनिशिएटिव्ह इंडेक्स 2025मध्ये भारताचे स्थान 38वे आहे. ओके, बघा ग्लोबल इनिशिएटिव्ह इंडेक्स 2025मध्ये भारत 139 देशामध्ये 38व्या स्थानावर आहे. ओके, आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा दरवर्षी WIPO म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक बौद्धिक संपदा संघटना प्रकाशित करते. ओके, तर ही जी ऑर्गनायझेशन आहे ती दरवर्षी हा इंडेक्स प्रकाशित करते. बघा मागील वर्षातील रँकिंगशी तुलना करता भारताने खूप प्रगती केली आहे आणि भारताचे लोअर मिडल इन्कम श्रेणीतील देशामध्ये प्रथम स्थान आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.